तर नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. खूप दिवसांनी मोठा ब्लॉग बनवतो आहे, कारण की कॅमेऱ्याची कंडिशन तुम्हाला माहिती होती, गेल्या गणपतीपासून खराब होती. आता एक नवीन कॅमेरा घेतला आहे, त्याच्यामुळे आता मोठे ब्लॉग बनवायला चालू करतो पुन्हा एकदा. तर मी सध्या गावाला आलो आहे आजच सकाळी, आणि तर गावी सध्या भात लावणी चालू आहे आणि ती भात लावणीसाठीच मी आलो आहे. आमची सर्व शेती माझा मामा सांभाळतो. तर खूप वर्षांनी आलो आहे मी पण लावणीसाठी. आता आपण चाललो आहे शेतावरती लावणी करायला. लेट झालं आहे, आई मागून येते, माझ्यामुळे आईला पण लेट झालं, कारण की यायलाच लेट आहे. गाड्या सध्या लेट आहेत. तर आता आपण पोचू. आणि पाऊस नसल्यामुळे मामाने काय जुगाड केला आहे आणि गावची लोक कशी जुगाड करतात आणि पुढचं आपलं जे रुटीन असतं कामाचं शेतीचं ते कसं करतात ते बघूया. चला तर मग जाऊया शेतावरती. काय गे झाली लावणी? आता केलं होय, सकाळी इलं. काय लावलं आता पाऊस हो काय होय. मग खरा बसला चार दिवशी. हां, राजे नव्हता गे नाही येऊचं होतं म्हणे. बाबू नको म्हटलंय आता. नाही वय करी होतो. बाबू काय बनवायचं आता कसे ना हा. पाऊस बसला ना होय. हा पाऊस तर काय करणार होय? हो, मग आता नको म्हटला येतो तुझी झाली की? हा नाही हे चार कपडे उठतो होय. हा. आणि पहिल्या तीन आता पावसामुळे थांबलं. हा पावसामुळे थांबलं लावून झाला सगळं. हां, बरं का बरं बरोबर शर्मीला बरं ना. बरं. मग तू पावसा घेऊन असं दिलंस ना. पाऊस जरासं इलो मी इल्यावर. मंडळी आता शेतावरती पोचतोय. भाळ परतला नाही, ट्रॅक्टरने काम चालू आहे बघा. कसे इकडे हा हल्लो होय, तर एका कामाला लावला नेपाळपासून हाकडा गावात. वाळ्याचा पाणी तिकडनं घेतलेला सगळा. हे लावणी चालू आहे. ही आमची शेती हया. मामा ही मामी रसिका आणि तिकडे मामा पाटिया. वाळाचं पाणी कसं घेतलेला बघा. होय, गाडी बघू दाखवला ना काय आमका. हे बघा. होय, वाळाचं पाणी घेतलेला बघा सध्या करणं. तर मंडळी हो सो व्हाळा डोंगरासना पाणी यायचा. तर ह्यो व्हाळ हय बांध घालून, हे बघा हय बांध घालून ह्यो परतलेला मळीत ना पाणी. आणि ह्याच्यानं आता सगळी लावणी चालू आहे इकडच्यांची. जी वर आहेत ती थोडी थोडी राहिली आहेत. आता इकडचे खालची ज्यांका पाणी पुरत तशा ही लावणी करून घेतात. पावसान हाल केला आणि पावसान दडी मारला, त्याच्यामुळे ह्या सगळ्या करूच येतात. नाहीतर काय पाणी नाही होता. असो जुगाड करूचो लागता. या अर्ध्या मळीची चिखल झाली आहे.
तर आता आम्ही लावण्यास सुरुवात करतो. भात लावणे पेंडीवर टाकून घेतला. तर आता तर मंडळी लय वर्षांनी लावणी केलं आहे. लहानपणी इकडे होतं आहे तेव्हा तिसरी चौथीत तेव्हा लावणी असायचं आहे. त्यामुळे आता काही सवय नाही आहे. मग काही इकडनं तिकडनं हाकलं होतं. एक समजला याचं काय परिक्रम त्या लावणी लावताना. तर मग पिंडी टाकूक लावला आणि थोडासा लावलं आहे मी भात. आता बघा माहितीला ही मळी आणि आता बियाणे आता तिकडं लावणी करी होती, चिखल करी होतं. आता दुसरी मळी चिखल करू घेतात त्याच्यासाठी पाणी बघा कसा उपसतात ते आहे ना मळीत ना. मामा ह्या मळीचं बांध साफ करतात. या हे बघा काय करतात बघा. ते पावसामुळं हाल झालं त्यांनी मुंबईत नाही का बोलवलेलं पाणी उपसुक. अशा पद्धतीने आता चिखल करूची ह्या गावात. पावसानं दांडी मारला ना. भाई तू घ्या तिकडं चाल
मंडळी टी टाईम झालेला, टी टाईम. गावात सगळेजण आजूबाजूची मिळून चाय बी पितात, मजा करतात. हा की नाही? हॅलो. हा थोडीशी दे, कमी दे, ते का दे कमी दे. काय वाटतं लोक मंडळी जेव्हा चाय पिऊ घ्यावा. चायचा टाईम झालेला, काम लय करून झाला. चाय पण दाखव किती आधी. चाय बघा केवढी आधी, आणि पाय बघा, सगळ्याजण चाय पिता. चायसोबत बिस्कुट बी या. आपण खत मारूया इकडे ट्रॅक्टर मग काय करतो, वर आणि ट्रॅक्टर खत मारून मारूया, खत मारून फिरवून घेतो ना आणि ट्रॅक्टर मारून. आता चेक करूया आपण, लावू पण काय म्हणतं त्या माणसांना सांग चिखल झाली म्हणून, खत मारून झाला म्हणून सांग. ते जोराला हो, ते चाय बघितलं ऐकितला ना म्हणून तो शेवट करायचो रे. ये खा माणूस. हा मारतोय. चल बाबू ते गाडी चल. चाय पिओ घे. चप्पल नाही आणलं, चप्पल थंय काढ बांधावर. नवीन असतो मळ्यात सकाळी सकाळी नानाने बघा बघितलं नाही सकाळपासून, आता लगेच हे बघितलं नाही. हो इकडं काय म्हणून काय हात ठेवते चाय चांगली झाली होती. नंबरच्या तुम्ही बनवला होता पप्पा चाय बघा, भारी. चाय सोबत बिस्किट बी भेटला आमचा. हो आमच्या विरारची ढोरा होती ती. सगळी नानाची आठवण होती. नानाने चाय बनवला नव्हती, एक नंबर टेस्ट होती. येता पाऊस येता. हे बघा पाणी आता ह्यामुळे घेतात, ना उपशीत होतं मगाशी ते. आता अन्नात आहे उपसता पाणी, ते असा वाह्यान इकडनं घेतात. उपसून पाणी ह्यामुळे येतात. आमच्या आता एक मळी झालेल्या लावून, आता मामा दुसरी मळी घेताना चिखल करू का. चला कामाक लागूया, पाऊस येऊ खवा, आता हालत खराब होय. आमका ते आता हळीचं पाणी भेटलेला बाजूक म्हणून काय नाही. पाणी कसं सगळीकडे पेरता बघा रसिका.
खाली खाली तर मंडळी, 2 मळ्यांची लावणी झालेली आहे आणि तिसरी मळी आता चिखल करून ठेवले आणि पाणी त्याच्यामध्ये सोडून ठेवले. पाणी ते व्हाळाचं पाणी डायरेक्ट त्या मळीत जाते. तर ती मळी आता जेवायला चाललो घरी आणि जेवून आल्यावरती त्या मळीमध्ये भात लावणी करायची. आता मस्त याच्या शेताच्या साईडला हा व्हाळ आहे आणि त्याचंच पाणी आम्ही वापरतो आहे आता आमच्या लावणीसाठी. आता मस्त ह्याच व्हाळात तोंड वगैरे धुतलं आहे मस्त मी आता घरी चाललो जेवायला. चला तर मग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. खूप दिवसानंतर आपला हा एक मोठा व्हिडिओ येतो आणि तो पण आपल्या कोकणात येतो आणि तो पण भात लावणीचा येतो. तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जिजाऊ, जय शिवराय, जय शिवराय.